नमस्कार मंडळी, तळ कोकण विजिट या दुसऱ्या भागात आपले पुन्हा स्वागत आहे। या सिरीजचा पहिला भाग सिंधुदुर्ग किल्ला हा जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक पिन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर मंडळी, पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे आम्ही चिवला बीच जवळ स्टे केला होता। सो आपण आज चिवला बीच, जय गणेश मंदिर आणि रॉक गार्डन पाहणार आहोत। चिवला बीचची खासियत म्हणजे सगळी हॉटेल्स आणि होमस्टे हे किनाऱ्याला लागून आहेत। रूममधून बाहेर पडलो की बीचवर पोहोचतो। इथले किनारे खूप स्वच्छ आहेत आणि व्हाईट सँड बीच म्हणून प्रसिद्ध आहेत। हा बीच खूप शांत आहे आणि हॉटेल कनेक्टेड असल्यामुळे प्रायव्हेट बीच असल्याची फीलिंग येते। हा समुद्र तसा सेफही आहे। या समुद्रात स्कुबा डायव्हिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्स सुद्धा करता येतात। हा जिवंत शंख पहा। संपूर्ण ट्रिपमध्ये आम्हाला समुद्रामधली जैवविविधता पाहायला मिळाली। हे नितळ समुद्र आणि निसर्ग स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे। इथून जवळच जय गणेश मंदिर आहे। हे प्रसिद्ध गणेश मंदिर कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांनी बांधले आहे। आजूबाजूच्या निवांत परिसरातील हे मंदिर मनाला खूप सारी प्रसन्नता देते। मंदिरात सभामंडपाच्या घुमटावर कोरलेल्या या गणेश मूर्त्या लक्ष वेधून घेतात। गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या रॉक गार्डनला गेलो। उद्यानाच्या बाहेर स्नॅक्स आणि शॉपिंगची दुकाने आहेत। समुद्रकिनारी या ठिकाणी विशिष्ट अशा आकाराचे खडक लक्ष वेधून घेतात। या खडकांजवळ हे नयनरम्य उद्यान बनवले आहे। शक्यतो ह्या ठिकाणी संध्याकाळीच भेट द्या।
येथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहे। सनसेटच्या वेळी या खडकांवर निवांत वेळ घालवता येतो। लाटांचा खळखळाट सुखावून जातो। काळोख झाला की संध्याकाळी 6:30ला म्युझिक फाउंटेनवरील रोषणाई पाहण्यासारखी असते। ही जागा तुम्ही तुमच्या आयटिनरीमध्ये अवश्य ॲड करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढच्या भागात आपण जाणार आहोत कुणकेश्वर मंदिरात। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळींना दाखवा।